नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोडेस्वार। आपण आज PhDच्या व्हायवा प्रेझेंटेशनच्या विषयी आज माहिती पाहणार आहोत। बघा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं सध्या एक शेड्यूल लागलेलं आहे आणि त्या शेड्यूलमध्ये रिसर्च रेकग्निशन कमिटी जी विद्यापीठ स्तरावर आहे ती कमिटी आपल्या PhDच्या म्हणजे आचार्य पदवीच्या सिनॉप्सिसचा म्हणजे तुमच्या संशोधन आराखड्याचा किंवा तुमच्या संशोधनाची तुमची जी रूपरेषा होती ज्याला आपण सिनॉप्सिस असं म्हणतो, त्या सिनॉप्सिसचा PhDचा व्हायवा, त्यालाच मौखिक सादरीकरण, ओपन डिफेन्स व्हायवा अशा वेगळ्या नावाने ओळखल्या जातं। आता आज आपल्याला जी माहिती मिळणार आहे त्याच्यामध्ये रिसर्च रेकग्निशन कमिटीचं जे PhDचं शेड्यूल आहे त्याविषयी आपण थोडक्यात बघू। त्यानंतर विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला, मार्गदर्शकाला आणि संशोधकाला ज्या सूचना आहेत त्या सूचना नेमक्या काय सांगतात त्या देखील आपण पाहणार आहोत। त्यानंतर PhD व्हायवा देताना म्हणजे PhDचं तुम्ही व्हायवाचं जे प्रेझेंटेशन तुमचं होणार आहे, व्हायवा होकचं प्रेझेंटेशन जे होणार आहे, तर त्यासाठी नेमके कुठल्या प्रकारचे पॉईंट्स किंवा मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही सादरीकरण करायला पाहिजे या सर्वाविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया या संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी प्रोग्राम फॉर PhD मीटिंग म्हणजे ज्याला रिसर्च रिकग्निशन कमिटी जी आहे म्हणजे RRC ज्याला म्हटलं जातं, हे रिसर्च रिकग्निशन कमिटीच्या समोर वेगळ्या विद्याशाखेअंतर्गत म्हणजे आपण हे पाहत आहोत की वेगळे सब्जेक्ट आहेत आणि फॅकल्टीज वेगळ्या आहेत, त्यानुसार प्रत्येकाच्या तारखा आणि त्याचे टाईम्स दिलेले आहेत आणि एकूण विद्यार्थी कोण्या तारखेला कोणते विद्यार्थी येणार आहेत आणि त्यांचं सादरीकरण कोण्या डेटला होणार आहे, त्यांचा PhDचा व्हायवा कधी होणार आहे त्याविषयीचं शेड्यूल प्रत्येक संशोधन केंद्राला PhD आचार्य पदवी विभागाने किंवा PhD सेलनी मेलद्वारे कळविलेले आहे। आणि त्याच अनुषंगाने आपल्याला मी तुम्हाला जे समोर आलेला आहोत तर त्याच अनुषंगाने मला जे सगळ्या प्रकारचे फोन येत आहेत की याविषयी नेमकं काय करायचं, सादरीकरण कसं करायचं, पॉईंट्स कुठला आहे, परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने स्पष्ट याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि तेच नमूद केलेलं मी थोडंसं सविस्तररित्या सांगण्याचा इथं प्रयत्न करणार आहे। बघा, या सगळ्या प्रकारचे शेड्यूल जे आहे तर ते वेगळ्या विद्याशाखाचं शेड्यूल आहे आणि तुम्ही ज्या संशोधन केंद्रामध्ये प्रवेशित आहात त्या संशोधन केंद्राच्या तुमचे जे ग्रुप्स असतील किंवा तुमचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर त्या ग्रुपवर तुम्हाला माहिती आलेली असेल आणि तो शेड्यूल तुम्ही बघितला असेल। तर या शेड्यूलच्या शेवटी या विद्यापीठाने काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना आपण पाहणार आहोत की बघा काय म्हणते अमरावती विद्यापीठ की विषयनिहाय संशोधन मान्यता समिती दिनांक आणि वेळ संशोधनकर्ता आणि मार्गदर्शक यांना अवगत करून उपस्थित राहण्याबाबत कळविण्याची सगळी जबाबदारी संशोधन केंद्राची राहील। आणि म्हणजे संशोधन केंद्राने ती प्रक्रिया पार पाडली असणार की विद्यापीठानं जे शेड्यूल पाठविलं त्याच्यामध्ये कुठल्या तारखा आहेत, कुठल्या वेळेला विद्यार्थ्याला जायचं आहे, त्या सगळ्याविषयी ती माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपवर आलेलीच असेल। त्यानंतर संशोधन मान्यता समिती सभेच्या म्हणजे रिसर्च रेकग्निशन कमिटीच्या ज्या तारखा आहेत त्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार PhD सेलने आपल्याकडे राखून ठेवले आहेत। म्हणजे काही कारणास्तव जर या शेड्यूलमध्ये काही चेंजेस जर विद्यापीठाला करायचे असतील तर तो सगळा अधिकार आचार्य पदवी कक्षाने किंवा PhD सेलने राखून ठेवलेला आहे। ज्या विषयाची संशोधन समितीची सभा म्हणजे RRC ज्या विषयाची 2 किंवा 3 तारखांना आहे, म्हणजे तुम्ही काही विषय बघत असणार, काही विद्यार्थी पॅनिक झाले की आम्ही नेमकं कुठल्या तारखेला जायचं, परगावून यायचं आहे किंवा बाहेरगावून यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिझर्वेशन कोण्या तारखेचं एक्झॅक्ट करायचं, इथपासून प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळं आचार्य पदवी कक्षाने स्पष्ट इथं सांगितलेलं आहे की ज्या विषयाच्या 2 किंवा 3 दिवस अशा RRCचं शेड्यूलमध्ये दर्शविलं आहे त्या विद्यार्थ्यांना नेमकं कधी जायचं आहे याविषयी प्रत्येक संशोधन केंद्राला मेलद्वारे कळविण्यात येईल की कुठल्या विद्यार्थ्याचा टाईम हा कधी आहे किंवा तुमच्या संशोधन केंद्रामधील जे विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या विषयावाईज, फॅकल्टी वाईज, तर त्यांचं शेड्यूल कोण्या तारखेला आहे। त्यामुळं आपण इथं घाबरण्याचं कारण नाही किंवा पॅनिक होण्याचं काम नाही आहे की आपल्याला कोण्या तारखेला जायचं आहे। त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपद्वारे
मिळालेलीच असणार किंवा ज्या शेड्यूल म्हणजे तारखा पुढे यायच्या आहेत तर त्याचे 2-3 दिवस अगोदर किंवा 4-5 दिवस अगोदर तुम्हाला ती माहिती तुमच्या कुठल्या तारखेला तुम्हाला जायचं आहे आचार्य पदवी म्हणजे PhDच्या व्हायवाकरता विद्यापीठात. आता मी इथं स्पष्ट करू इच्छितो की ही जी RRC आहे ही रिसर्च रेकग्निशन कमिटी आहे जी विद्यापीठ पातळीवर आहे. रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी ज्या कमिटीच्या अंतर्गत तुम्ही संशोधन केंद्राअंतर्गत तुम्ही सगळा जो सिनॉप्सिस तयार केला होता तो सिनॉप्सिस फॉरवर्ड केला. याचा अर्थ तुमच्या RRC म्हणजे तुमच्या संशोधन केंद्राच्या पातळीवर असणाऱ्या RACने म्हणजे रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीने तो सिनॉप्सिस अप्रूव्ह केला आणि तो विद्यापीठाला पाठवला म्हणजे RRCला पाठवला, रिसर्च रेकग्निशन कमिटीला पाठवला. आणि त्यामुळं तुमच्या संशोधन केंद्राच्या स्तरावर तुमच्या महाविद्यालयाच्या त्या संशोधन केंद्र स्तरावर तुमची आधीची प्रक्रिया सर्व पार पाडलेली आहे. आता तुम्हाला विद्यापीठामध्ये 1/2016च्या अधिनियमानुसार तुम्हाला विद्यापीठामध्ये RRCला सामोरे जायचं आहे. या अगोदरचे जे विद्यार्थी होते त्यांची कोरोना काळामध्ये ऑनलाईन RRC घेतल्या गेली. मात्र आता सगळ्याचं सगळं जी पद्धती आहे ती ऑफलाईन पद्धतीने विद्यापीठ करत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या व्हायवाला सामोरे जायचं आहे. बघा, संशोधन केंद्राची जी भूमिका आहे ती भूमिका पार पडलेली आहे. आता महत्त्वाचं आहे की संशोधनकर्त्याला नेमक्या सूचना कुठल्या आहेत. त्या बेसिक सूचनाकडे मी जाईल ज्या सूचना विद्यापीठाने सांगितलेल्या आहेत पत्रामध्ये आणि त्यानंतर आपण नेमकं सादरीकरण कसं करायचं, कुठले मुद्दे कसे विश्लेषित करून सांगायचे आहेत त्याविषयी देखील मी इथं आज सांगणार आहे. बघा, संशोधन मान्यता समितीच्या पुढं तुम्ही जेव्हा जाणार म्हणजे विद्यापीठाला तुम्ही जेव्हा जाणार तर साहजिकच आहे तुम्ही एक संशोधक म्हणून विद्यापीठाकडे जाणार आहात. त्यानंतर तुमचे जे गाईड आहेत किंवा तुमचे जे मार्गदर्शक आहेत त्या मार्गदर्शकांना सुद्धा तिथं जाणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक संशोधनकर्त्याला म्हणजे प्रत्येक संशोधकाला किमान 15 मिनटं विद्यापीठ देणार आहे सादरीकरण करण्यासाठी. तर सादरीकरण मी असं म्हणत आहोत. सादरीकरण म्हणजे नेमकं काय, तुमचं नियमानुसार प्रेझेंटेशन होणं महत्त्वाचं आहे इन फ्रंट ऑफ RRC. आणि त्या RRCच्या समोर जे सादरीकरण होणार आहे ते सादरीकरण करण्याच्या अगोदर ज्या बेसिक इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. की सगळ्यात अगोदर की तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतली तर तुम्ही PGची मार्कशीट जोडलेली होती. PhDची तुमचं ॲडमिशन होताना सगळ्या जे कागदपत्र जोडले ते तुमच्याकडे असणारच. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनच्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केले होते तेच पुन्हा डॉक्युमेंट RRCला विद्यापीठाला जाताना तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत. त्यामध्ये काय काय पाहिजे, PGची मार्कशीट पाहिजे, दुसरं PhDच्या कोर्सवर्कची मार्कशीट पाहिजे, त्यानंतर कोर्सवर्कचं सर्टिफिकेट पाहिजे जे विद्यापीठाने आपल्याला दिलेलं आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर कोर्सवर्क. त्यानंतर तुमचं RACचा रिपोर्ट, जो RACचा रिपोर्ट आपण कुठं जोडला, तो PhDचा जो सिनॉप्सिस होता त्या सिनॉप्सिसला आपण जोडलेला होता. आणि त्या रिपोर्टमध्ये काय म्हटलं होतं की महाविद्यालयीन लेवलवर किंवा संशोधन केंद्राच्या स्तरावर रिसर्च ॲडव्हायझरी कमिटीने तुमचा सिनॉप्सिस वाचलेला आहे. तुमच्या सिनॉप्सिसमध्ये दुरुस्त्या सांगून तो व्यवस्थितरित्या सुधारित करून हा अग्रेषित किंवा फॉरवर्ड हा विद्यापीठाला केलेला आहे. आणि तशा प्रकारचा रिपोर्ट हा तुम्हाला त्या ठिकाणी न्यावा लागणार. त्यानंतर जर तुम्ही MPhil असणार तर MPhilची मार्कशीट न्यावी लागणार. तुम्ही नेट सेट किंवा पॅट किंवा गेट JRF जेही काही क्वालिफिकेशन तुमची आहे तर त्याचं देखील तुम्हाला प्रमाणपत्र यासोबत न्यायचं आहे. या सगळ्या डॉक्युमेंटेशन शिवाय अजून आपल्याला काय पाहिजे तर अजून आपल्याला PhDचा जो सिनॉप्सिसचा व्हायवा होणार आहे त्या व्हायवाचं प्रेझेंटेशन तुम्हाला तयार करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, प्रेझेंटेशन म्हणजे तुमचं PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. आणि त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे तुमच्या सिनॉप्सिसवरच सगळं जे राहणार आहे ते मी जे मुद्दे व्हायवाचे सांगणार आहोत पुढं ते सगळे मुद्दे त्या प्रेझेंटेशनमध्ये येऊन जातात. हे प्रेझेंटेशन तुम्हाला 5 कॉपीमध्ये म्हणजे 5 हार्ड कॉपीमध्ये आणि सॉफ्ट कॉपीमध्ये सुद्धा न्यायचं आहे. तिथं तुम्हाला प्रेझेंटेशन जे करायचं आहे विद्यापीठामध्ये त्याची सॉफ्ट कॉपी विद्यापीठामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेन्यू दिलेला आहे किंवा तुमचं जे ठिकाण व्हायवाचं दिलेलं आहे शेड्यूलमध्ये किंवा टाईम टेबलमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथल्या कम्प्युटरवर तुम्हाला तो सॉफ्ट कॉपीमध्ये तिथं त्यांना द्यायचा आहे आणि हार्ड कॉपीच्या 5 प्रती जवळ ठेवायच्या आहेत.
अशा प्रकारे या ज्या बेसिक गोष्टी आहेत, या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे कागदपत्र संदर्भामध्ये. पुढे आपण जाऊया की कुठल्या प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना आहेत या रिसर्च स्टुडंटला किंवा रिसर्च स्कॉलरला की PhDचा व्हायवा देताना त्यांनी अतिशय काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. कारण ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या अगोदर आपण कोर्सवर्कला शिकताना मी सांगितल्या असतीलच, परंतु आपण आता सिनॉप्सिस बनविल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आता आपल्याला व्हायवाला सामोरे जायचं आहे. म्हणजे आपला गॅप पडला आणि ते गॅप पडताना आपल्याला सिनॉप्सिस जेव्हा लिहिला गेला आणि आपण सादरीकरण जेव्हा करू, हा डिस्टन्स खूप मोठा असल्यामुळे आपल्याला मनामध्ये जो गॅप पडला आहे तो गॅप आपल्याला आता भरून काढायचा आहे. आपल्याला त्याचं थोडंसं वाचन करायचं आहे त्या सिनॉप्सिसमध्ये. आता वाचन करण्याच्या अगोदर मला काही महत्त्वाचे मुद्दे जे युनिव्हर्सिटीने सुद्धा सांगितले आहे ठिकाणी ते थोडं व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. की बघा, संशोधनाचा जो आराखडा आहे ज्याला आपण सिनॉप्सिस किंवा रूपरेषा असं म्हणतो, या सिनॉप्सिसमध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही हा जो विषय घेतलेला आहे संशोधनात, हा विषय तुम्ही का बरं निवडलेला आहे, त्याचं रेशनल जस्टिफिकेशन फॉर सिलेक्शन ऑफ रिसर्च एरिया. म्हणजे तुमच्या संशोधनाचा जो टॉपिक आहे, संशोधनाचा जो विषय आहे, तो विषय तुम्ही का निवडला हे तुम्हाला RRCला पटवून द्यायचं आहे. त्यांनी प्रश्नोत्तर केलं तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे. उत्तम संशोधकाचा तो गुण आहे की तुमच्यामध्ये नम्रता असायलाच पाहिजे. जेव्हा आपण RRCच्या समोर जातो तर तेव्हा सगळ्यात अगोदर आदरणीय जी कमिटी असते, रिस्पेक्टेड जी कमिटी आहे, रिसर्च रिकग्निशन कमिटी, त्या कमिटीने जर आपल्याला मधातच प्रश्न विचारले तर त्यांचे प्रश्न नीट पहिले समजून घ्यायचे. आपण आपली बाजू पटवून देताना देखील एका न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह माइंडमध्ये असायला पाहिजे. काहीतरी आपल्याला कोणी डॉमिनेट करतं आहे, काहीतरी आपल्याला कोणी पाडून बोलतं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याच्यातून काही चांगल्या प्रकारचं डिबेट होऊन, चांगल्या प्रकारचा डायलॉग होऊन तुमचा जो विषय आहे तो विषय अजून चांगल्या प्रकारे कसा परिपक्व होईल आणि त्याच्यावर संशोधन कसं चांगलं होईल, हा प्रयास RRCचा असतो. आणि त्याच्यामुळं तुमचा जो टॉपिक आहे त्याचं रेशनल जस्टिफिकेशन मीन्स तुम्हाला जस्टिफिकेशन किंवा तुम्ही हा विषय का निवडला त्याचं तुम्हाला सांगणं आवश्यक असतं. त्यानंतर टॉपिक सिग्निफिकन्स, त्या विषयाचं महत्त्व काय आहे. तुम्ही तर सांगितलं, तुम्ही जस्टिफिकेशन दिलं की हा विषय का निवडला, कसा आहे, का गरज आहे, या अगोदर काय नाही झालं, तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहात. त्यानंतर विषयाचं महत्त्व कसं आहे, हा विषय इतका का बरं इम्पॉर्टंट वाटला की तुम्ही तो विषय निवडला, हे सांगण्यासाठी आपण सिनॉप्सिसमध्ये ऑलरेडी हे मुद्दे पॉईंट आऊट केलेले आहेत. मी शिकविताना देखील सिनॉप्सिसचा एक फॉर्मॅट बनविला होता आणि तो अनेक संशोधन केंद्राला शिकविताना तो मी दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं की इम्पॉर्टन्स ऑफ टॉपिक, तुमच्या संशोधन विषयाचं काय महत्त्व आहे, तुम्हाला तो विषय का बरं महत्त्वाचा वाटला, ज्याच्यावर तुम्हाला संशोधन करायचं आहे. पर्पज, त्याच्यानंतर आपण तुमचं संशोधनाची उद्दिष्टे कुठली होती, कुठले तुम्ही निश्चित केलेले आहेत, संशोधनाची उद्दिष्टे कुठल्या निश्चित केलेले आहेत, कुठल्या अंगाने तुम्ही अभ्यास करणार आहात. त्याच्यानंतर तुमच्या या संशोधनाच्या संदर्भामध्ये या संशोधनाच्या केंद्रामध्ये महत्त्वाचं आहे की तुम्हाला ही सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी प्रिपेअर करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एक महत्त्वाचं आहे की तुम्ही सिनॉप्सिस लिहिताना तुम्हाला कोर्सवर्कमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. संशोधनाची उद्दिष्टे, त्यानंतर संशोधनाची गृहीतके, उद्दिष्टेमध्ये तुम्हाला कशा तुम्ही अभ्यास करणार आहात ते आपण लिहिलं आहे सिनॉप्सिसमध्ये. ते आपल्याला इथं प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा लिहिताना सगळे जे पॉईंट्स आहेत सिनॉप्सिसमधले सगळे मुद्दे तुम्हाला सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनविताना तुम्हाला ते लिहायचे आहेत, पॉईंट्समध्ये लिहायचे आहेत, नव्हे तर डिटेल्स. प्रेझेंटेशनमध्ये पॉईंट्समध्ये लिहायचे आहेत. खूप सारं तुम्ही सिनॉप्सिसमध्ये लिहिलं, मात्र तसे पॅरेग्राफ त्याच्यात पेस्ट नाही करायचे आहेत, त्याच्यामध्ये पॉईंट्स मुद्दे ते काढायचे आहेत, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत, अंडरलाईन करायचे आहेत किंवा महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला पॉईंट्स अंतर्गत तुम्हाला ते लिहायचे आहेत PPTमध्ये किंवा प्रेझेंटेशनमध्ये. त्यानंतर संशोधनाची उद्दिष्टे तुम्ही ह्याच्यात लिहिलेली आहेत. त्यानंतर संशोधनाची जी उद्दिष्टे आपण पाहिली त्या उद्दिष्टानंतर आपल्याला पण गृहीतके मांडलेली असतील. त्या गृहीतकामध्ये
तुम्ही जम्पशन केले किंवा ते गृहीत कृत्य लिहिले आहेत, ते गृहीत कृत्य देखील आपल्याला या प्रेझेंटेशनमध्ये द्यायचे आहेत. मी खूप सविस्तररित्या ती नेमकी गृहीतके कशी असतात, उद्दिष्टे कशी असतात, इथं मला जायचं नाही आहे. इथं मला सांगायचं आहे की याच्यामध्ये काय तुम्हाला प्रेझेंटेशन करताना काय विचारू शकतात आणि ते मुद्दे तुम्हाला कसे प्रिपेअर करायचे आहेत. उद्दिष्टानंतर आपले ती गृहीतके आहेत, त्या गृहीतकांची देखील मांडणी तुम्हाला करायची आहेत. काही गृहीत परिस्थितीच्या आधारे तुम्ही जे गृहीतके फ्रेम तुमच्या सिनॉप्सिसमध्ये केले आहेत ते लिहायचे आहेत. त्यानंतर जस्टिफिकेशन अँड रेशनल ऑफ रिसर्च प्रपोजल. तुमचं हा जो तुम्ही प्रपोजल किंवा हे जे तुम्ही सिनॉप्सिस बनवलेलं आहे ते प्रपोजल किंवा सिनॉप्सिसमध्ये काय नेमकं तुमचं जस्टिफिकेशन आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर तुम्ही लिहिलेलं असणार, ज्याला संशोधनपूर्व आढावा म्हटलं जातं. या संशोधनपूर्व आढाव्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की तुम्ही काही साहित्याचा आढावा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काही ग्रंथ, पुस्तके, मासिके, जर्नल्स, नियतकालिके, PhDचे थेसिस, डेझर्टेशन, मोनोग्रॅफ या सगळ्या बाबींचा तुम्ही आढावा घेतला आहे. तुमच्या विषयाच्या संदर्भामध्ये या अगोदर झालेल्या सगळ्या प्रकारच्या साहित्याचा किंवा लिखाणाचा, प्रबंधाचा, संशोधन लेखाचा आढावा तुम्ही घेतलेला आहे. तो आढावा तुम्हाला संक्षिप्तरित्या सादरीकरणामध्ये किंवा PPTमध्ये द्यायचा आहे की कुठल्या संशोधकाने काय म्हटलेलं आहे. आणि ते सगळं संशोधनाचा आढावा झाल्यानंतर रिसर्च गॅप ऑब्झर्व तुमची काय आहे. म्हणजे रिसर्च गॅप म्हणजे तुमचा संशोधनाचा विषय हा या अगोदर झालेल्या सगळ्या प्रकारच्या संशोधनापेक्षा कसा भिन्न आहे, कसा वेगळा आहे, तुम्ही काय नवीन सांगू इच्छिता या अगोदरच्या संशोधकाने जे सांगितलेलं नाही आहे किंवा त्या संशोधकाने जे सांगितलं आहे त्याला कसं एक्सटेंड करता किंवा त्याचा अजून कसा विस्तार आपण करत आहात त्याविषयी तुम्हाला जस्टिफिकेशन ऑफ रिसर्चमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे तुम्ही रिव्ह्यूज घेतलेले आहेत त्याची थोडक्यात तुम्हाला मांडणी करता यायला पाहिजे. त्यानंतर या रिसर्चच्या रिव्ह्यूच्या प्रक्रियेनंतर किंवा या टप्प्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे तुम्ही मेथॉलॉजी लिहिलेली असणार, संशोधनाची पद्धती तुम्ही नमूद केलेली असणार तुमच्या सिनॉप्सिसमध्ये, ती पद्धती तुम्हाला लिहायची आहे. या मेथॉलॉजीमध्ये मला थोडक्यात सांगा वाटते की याच्यामध्ये तुम्ही डेटा कलेक्शन कसं करणार आहात, की ज्याच्यामध्ये प्रायमरी डेटा कसा कलेक्शन करणार आहात, म्हणजे प्राथमिक तथ्य संकलन, प्राथमिक समंक, प्राथमिक माहिती ही कशी गोळा करणार आहात. म्हणजे क्वेश्चनायरचा उपयोग करणार आहात की इंटरव्ह्यू शेड्यूलचा उपयोग करणार आहात, म्हणजे प्रश्नावलीचा उपयोग करणार आहात, मुलाखत अनुसूचीचा उपयोग करणार आहात, मुलाखती घेणार आहात, की कशाचा उपयोग तुम्ही प्रायमरी सोर्सेसमध्ये करणार आहात. फॅकल्टी वाईज प्रायमरी सोर्सेस तुम्ही सिनॉप्सिसमध्ये वेगळे असू शकतात, ते तुम्ही कुठल्या प्रकारच्या प्रायमरी सोर्सेसचा यूज करणार आहात त्याची स्पष्ट मांडणी तुमच्या रिसर्च मेथॉलॉजीमध्ये असायला पाहिजे. त्याच प्रकारे द्वितीयक तथ्य संकलन कसं करणार आहात, म्हणजे दुय्यम सामग्री ज्याला म्हटलं जाते, म्हणजे रिपोर्ट्स असतील, ग्रंथ असतील, पुस्तके असतील, वेबसाईट्सवरला डेटा असेल, पब्लिश डेटा गव्हर्नमेंटचा असेल, अनपब्लिश असेल, वेगळ्या प्रकारचे अहवाल्स असतील, त्याचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करणार आहात ती माहिती देखील तुम्हाला याच्यामध्ये द्यायची आहे. त्यानंतर जर तुमच्या संशोधनामध्ये सॅम्पलिंग मेथड असेल तर ती देखील तुम्हाला लिहायची आहे. रिसर्च मेथॉलॉजीमध्ये तुमचा संशोधन जे तुम्ही करणार आहात तर ते कुठल्या पद्धतीने तुम्ही करणार आहात. आपण संशोधनाच्या आराखड्याचे प्रकार शिकलो होतो, त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या यांनी तुम्ही लिखाण करणार आहात याला संशोधनाचा आराखडा म्हटलं जातं. यामध्ये वर्णनात्मक करणार आहात की कशा प्रकारे, ऐतिहासिक आहे, कुठल्या प्रकारचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, गुणात्मक आहे, जे पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा संशोधनाचा जो सिनॉप्सिस तुम्ही लिहिलेला आहे आणि तो जे कार्य तुम्ही ज्या पद्धतीने करणार आहात तीच देखील तुम्हाला पद्धती किंवा टेक्निक्स, तो आराखड्याची पद्धती जी आहे ती तुम्हाला देखील याच्यामध्ये द्यायची आहे संशोधनाच्या पद्धतीमध्ये. त्यानंतर या संशोधन पद्धतीमध्येच आपल्याला तुमच्या विषयामध्ये काही स्कोप लिमिटेशन आहे काय ते देखील तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. याच्यामध्ये तुमचं लिमिटेशन काय आहे, तुमचा स्कोप काय आहे विषयाचा, तुमचा स्कोप काय आहे, तुमच्या लिमिटेशन कुठल्या आहेत त्या देखील विश्लेषण इथं तुम्हाला शॉर्टमध्ये मुद्द्यामध्ये करायचं आहे. त्यानंतर याचे पॉसिबल आउटकम्स, कॉन्ट्रीब्युशन ऑफ रिसर्च इन्क्लुडिंग बेनिफिशिस अँड रिसर्च एक्सपेक्टेशन, म्हणजे संशोधनाची यथार्थता, याला महत्त्वाचा काय शब्द आहे, संशोधन कोणाला यथार्थ होणार आहे, याचे पॉलिसी मेकिंगसाठी उपयोग होणार आहे काय, तुम्ही ज्या लोकांवर संशोधन करणार किंवा ज्या लोकांसाठी संशोधन करणार आहात
तर त्यांना कसं बेनिफिट होणार आहे संशोधनातून, येणाऱ्या संशोधकाला कसं हा तुमचं संशोधन उपयोगी पडणार आहे, हे सगळ्याविषयी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे तुमचा संशोधनाचा विषय, तुम्ही जो संशोधन करणार आहात ते कोणाकोणाला उपयोगी पडणार आहे ते याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ह्या सगळ्या बाबी पाहिल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं लक्षात आलं असेल की सिनॉप्सिस आपण हा तयार केलेला आहे. त्या सिनॉप्सिसमध्ये आपला जो संशोधन आपण पुढे करणार आहोत त्याची चौकट आपण आधी बांधलेली आहे, फ्रेमिंग केलेली आहे. ती जी फ्रेमिंग आहे ती फ्रेमिंग आपल्याला समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या रिसर्च रेकग्निशन कमिटीला व्यवस्थितरित्या समजावून सांगायचे. समजावून सांगताना महत्त्वाचं आहे की जरूरी नाही की प्रत्येकाचा रिसर्चचा जो टॉपिक आहे तो रिसर्च रेकग्निशन कमिटी अप्रूव्ड करेल. काही सुधारणा ह्या रिसर्च रेकग्निशन कमिटी सुचवू शकते. तशा प्रकारचे अधिकार या RRCला पूर्ण विद्यापीठाने दिलेले असतात. त्याच्यामुळं जर आपल्या संशोधनाच्या सिनॉप्सिसमध्ये RRCने काही सूचना सुचवल्या असतील तर आपण कुठल्याच प्रकारची काळजी करू नये. सुचवलेल्या सूचना आपल्या विषय अजून चांगला होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. सुचवलेल्या सूचना RRCने ज्या दिलेल्या असतात त्या तुम्हाला तुमच्या जे PhDचं रजिस्ट्रेशन लेटर येईल त्याच्यामध्ये रिमार्क्समध्ये जे येईल तर त्या रिमार्क्समध्ये काही जो शेरा ते देतील की काय नेमकं सूचना त्यांनी सुचवल्या आहेत, की तुम्ही रेफरन्स वाढवायला पाहिजे, की मेथॉलॉजी कुठल्यामध्ये आहे, किंवा विषयाचं टायटलमध्ये काही चेंजेस आहे का, किंवा अजून काय ते त्याच्यामध्ये बदल करू इच्छितात. जे बदल त्यांनी सांगितले आहे ते बदल करून पुन्हा तुम्हाला विद्यापीठाला तो सिनॉप्सिस सबमिट करता येते. विद्यापीठाने याच RRCच्या तारखेपासून त्यांना देणं अपेक्षित असते आणि तशा प्रकारचं डेटसुद्धा ते तिथून देतात. जर आपला विषय हा पूर्णपणे नाकारला गेला, RRCने तो मंजूरच केला नाही तर मात्र आपल्याला पुन्हा नव्याने तो विषय विद्यापीठाला सबमिट करणं आवश्यक असतं. काही सूचना सुचवल्या तर त्याच विषयामध्ये सुचवलेल्या सूचना ह्या इम्प्रूव्ह करून किंवा सुधारित करून आपल्याला तो सिनॉप्सिस सबमिट करता येते. अशा दोन्ही बाबी त्याच्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं मला जे सांगायचं होतं त्याकरताच आज आपण यूट्यूबवर आले होतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला या सगळ्या PhDच्या व्हायवाच्यासाठी सादरीकरणासाठी माझ्या शुभेच्छा. कुठल्याच प्रकारची काळजी आपण कुठल्याच प्रकारचं हेजिटेशन करू नये. एक कॉन्फिडन्स होऊन आपल्या सिनॉप्सिसचा व्हायवा आपण द्यावा. एक महत्त्वाचं कुठल्याच प्रकारची मनामध्ये किंवा याच्यामध्ये अशा प्रकारची काळजी करू नये की कसं होईल काय होईल, असं काही नाही आहे. ही सगळी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला चांगल्या प्रकारे आपण सामोरे जाऊ शकतो. महत्त्वाचं आहे की विदाऊट प्रिपरेशन यू कॅनॉट फेस द PhD व्हायवा होक. तुम्ही तो चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही जर तुम्ही त्याची प्रिपरेशन केली नसेल. त्याच्यामुळं तुमच्या सिनॉप्सिसची सगळी प्रिपरेशन तुम्हाला आता वेळ आहे. ते सगळे मुद्दे वाचायचे आणि PPTमध्ये ते सगळे मुद्दे तुमच्या सिनॉप्सिसचे ते सगळे त्या PPTमध्ये येऊ द्यायचे आणि ती PPT जी आहे त्या PPT ही प्रेझेंटेशन किमान जर त्यांच्या प्रोजेक्टरवर विद्यापीठामध्ये जर झालं तर तशा प्रकारच्या PPTचं सादरीकरण होताना तुम्हाला ते प्रश्न उत्तर होऊ शकतात. एखाद्या PPTच्या स्लाईडवर तुम्हाला विचारलं तर नीटपणे काय प्रश्न RRCने विचारला आधी तो ऐकून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्याला प्रतिउत्तर किंवा त्याचं जे आहे निराकरण ते आपण करायचं असते. याच वेळेस संशोधकाचे जे गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत, सुपरवायझर आहेत ते सुद्धा या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी देखील या संशोधनाच्या विषय नेमके कुठले आपल्या विद्यार्थ्याचे विषय आहेत आणि कुठल्या प्रकारचं त्यांनी लिखाण सिनॉप्सिसमध्ये केलेलं आहे त्या सगळ्याविषयी त्यांनी देखील पाहणं आवश्यक असतं आणि जेणेकरून तुमचा जो विषय आहे तो विद्यार्थ्याचा तो विषय RRCने मंजूर केला जाईल. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण इथं थांबतो आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि इथं इकोस्टारमध्ये ज्या संशोधकाने अजूनही सबस्क्रिप्शन केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं की जेणेकरून तुम्हाला आचार्य पदवी किंवा PhDच्या विषयी सगळी माहिती या ठिकाणी मिळेल.